तुम्ही कधी असा शेजारी पाहिलाय का ज्याच्या आजूबाजूला रोज हाणामाऱ्या होतात, पण तो मात्र आपल्या घराचं दार बंद करून शांत झोपतो? आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वित्झर्लंड हा नेमका असाच एक रहस्यमय शेजारी आहे. जगात कुठेही राडा होऊ दे, बॉम्ब फुटू दे की महासत्ता एकमेकांना भिडू दे, पहिलं महायुद्ध असो, दुसरं महायुद्ध असो की आजचं इराण अमेरिका संकट असो, जेव्हा जेव्हा जगाचा भडका उडतो तेव्हा तेव्हा युरोपच्या अगदी मध्यभागी असलेला हा देश मात्र आरामात चहा पीत बसलेला असतो. पण हा फक्त शांतताप्रिय स्वभाव आहे की यामागे कोणतं भयंकर मास्टरमाइंड राजकारण दडलंय? ज्या देशाकडे स्वतःची अवाढव्य आर्मी नाही आहे, तरीही हिटलरसारख्या क्रूर हुकुमशहाची तिथं पाऊल ठेवायची हिंमतही का झाली नसेल? स्वित्झर्लंडच्या या नो राडा पॉलिसी मागचं सत्य काय, हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. विचार करा, जेव्हा दोन महायुद्धांमध्ये सबंध युरोप बेचिराख होत होता, तेव्हा स्वित्झर्लंडचा कारभार मात्र अगदी निवांत सुरू होता. विशेष म्हणजे महायुद्धांचं मुख्य केंद्र असलेलं इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि फ्रान्स हे बलाढ्य देश थेट स्वित्झर्लंडच्या बॉर्डरला लागून होते. आपल्या महाराष्ट्रापेक्षाही आकारानं 4 ते 5 पटीनं लहान असलेला हा इवलासा देश 1815 पासून म्हणजे तब्बल 210 वर्षांहून जास्त काळ एकाही युद्धात अडकला नाही की कोणत्या परकीय आक्रमणाला बळीही पडला नाही. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की हा देश जगापासून तोंड लपवून बसलाय. आज जगातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे हेडक्वार्टर्स याच स्वित्झर्लंडमध्ये आहेत आणि जगातल्या मोठ्या कॉन्फरन्सही याच देशात भरतात. मग चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेलं असतानाही स्वित्झर्लंडला हे सगळं कसं जमतं? तर याचं एकमेव उत्तर आहे त्यांची अफाट परराष्ट्र नीती. आणि या धोरणाला आंतरराष्ट्रीय राजकारणात म्हटलं जातं स्विस न्यूट्रॅलिटी, म्हणजेच स्वित्झर्लंडची 200 वर्षांची तटस्थता. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र धोरणाचं असं एक मुख्य तत्व आहे, ज्यानुसार त्यांनी स्वतःवर एक कडक बंधन घालून घेतलं आहे. ते बंधन म्हणजे जगातल्या कोणत्याही 2 देशांमध्ये कितीही मोठं युद्ध पेटू दे किंवा राजकीय वाद होऊ देत, स्वित्झर्लंड त्यात कधीच आणि कोणाचीच बाजू घेणार नाही. हे धोरण त्यांनी कोणत्याही दबावाखाली नाही, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि देशात कायम शांतता राहावी म्हणून स्वतःच तयार केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वित्झर्लंडच्या या नो राडा पॉलिसी जगातल्या इतर सगळ्या देशांनी आणि महासत्तांनी सुद्धा अधिकृतपणे मान्यता दिली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की या तटस्थतेमुळे स्वित्झर्लंडची बाह्य सुरक्षा आणि अंतर्गत शांतता नेमकी कशी राखली जात असेल? तर याचं गणितही एकदम सोपं आहे. स्वित्झर्लंड जगातल्या कोणत्याही वादात पडत नाही, ना कोणाची बाजू घेत, ना कोणाच्या विरोधात जात. त्यामुळे कोणत्याही देशाशी त्यांचं वैर होतच नाही. शिवाय स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमांच अशा 4 अधिकृत भाषा बोलल्या जातात. साहजिकच तिथल्या लोकांचे सांस्कृतिक संबंध शेजारील देशांशी आहेत. आता समजा स्वित्झर्लंडने जर्मनीची बाजू घेतली तर देशातले फ्रेंच किंवा इटालियन लोक भडकतील आणि देशातच गृहयुद्ध सुरू होईल. ही अंतर्गत एकजूट टिकवून ठेवण्यासाठीच स्वित्झर्लंडला शेजारच्या सगळ्या देशांपासून एक समान अंतर ठेवणं भाग आहे. आणि म्हणूनच 1815च्या ऐतिहासिक व्हिएन्ना काँग्रेस आणि पॅरिस करारामध्ये जगातल्या महासत्तांनी स्वित्झर्लंडच्या या पॉलिसीवर अधिकृत शिक्कामोर्तब केलं. तेव्हा जागतिक नेत्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की स्वित्झर्लंड न्यूट्रल राहणं हे संपूर्ण युरोपच्या हिताचं आहे. एका बाजूला फ्रान्स, दुसऱ्या बाजूला जर्मनी आणि तिसऱ्या बाजूला इटली अशा बलाढ्य महासत्तांच्या अगदी मध्यभागी हा छोटासा देश वसलेला आहे. त्यामुळेच जगानं या देशाला एक विशेष आणि मानाची ही जबाबदारी दिली आहे, ती म्हणजे मध्यस्थ बनण्याची. जगात जेव्हा 2 देश एकमेकांचे गळे कापायला निघतात ना, तेव्हा त्यांच्यात समेट घडवून आणण्याचं जे काम आहे तो हाच स्वित्झर्लंड करतो. तब्बल 210 वर्षांपूर्वी म्हणजे 1815 पासून आजतागायत स्वित्झर्लंडनं आपलं लष्करी तटस्थतेचं धोरण अंगावरच्या कातडीसारखं जपलं आहे. आणि म्हणूनच हे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात जुनं आणि यशस्वी धोरण मानलं जातं. बरं, आता तटस्थ राहण्याच्या नादात स्वित्झर्लंडनं नेहमीच चांगुलपणा केलाय असंही नाही. कधी त्यांनी भयंकर मातीसुद्धा खाल्ली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा जीव वाचवण्यासाठी ज्यू लोक पळत होते, तेव्हा याच स्वित्झर्लंडनं त्यांना आपल्या देशात प्रवेश नाकारला होता. एवढंच नाही, हिटलरच्या नाझी सैन्यानं ज्यूंना लुटून आणलेलं सोनं आपल्या बँकांमध्ये लपवून ठेवण्याची परवानगी याच स्वित्झर्लंडनं दिली होती, तेही न्यूट्रलिटीच्या नावाखाली. पुढे जेव्हा वर्णद्वेषी धोरणामुळे संपूर्ण जगानं दक्षिण आफ्रिकेवरती बहिष्कार टाकला होता, तेव्हाही स्वित्झर्लंड त्यांच्यासोबत गुपचूप व्यापार करत आपला खिसा भरतच होता.
यावरून एक गोष्ट समजते, स्वित्झर्लंड तसा शांतताप्रिय देश नक्कीच आहे, पण तो भोळा अजिबात नाही आहे. ते कुठल्या युद्धात पडत नसतील तरी त्यांची आर्मी प्रचंड सुसज्ज आणि खतरनाक आहे. तिथे प्रत्येक पुरुष नागरिकाला सैन्यात काम करणं अगदी सक्तीचं आहे. म्हणजे कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची यांची पूर्ण तयारी असते. अर्थात या न्यूट्रलिटीचा स्वित्झर्लंडला प्रचंड फायदाही झाला, कारण आज जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटनेपासून ते थेट ऑलिम्पिक आणि फिफा सारख्या महासंघांची मुख्य कार्यालयं याच देशात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या परिषदा इथेच भरतात. आणि यातही महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित आणि शांत वातावरणामुळेच जगातल्या सगळ्या श्रीमंतांनी आपला अब्जावधी रुपयांचा काळा पांढरा पैसा स्विस बँकांमध्ये आणून ठेवला आहे. शेवटी कोणाची तरी बाजू घेऊन स्वित्झर्लंडला काही जगातली महासत्ता बनायचं नाही आहे. तिथल्या लोकांना शांततेत आणि श्रीमंतीत जगायचं आहे. आता त्यांच्या या धोरणाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी लगावबत्तीला नक्की सबस्क्राईब करा.